नमस्कार मित्रांनो. अजून नमस्कार. एक नमस्कार सर, नमस्कार. अजून नमस्कार. एक इंटरेस्टिंग जो काही अनुभव आहे, आजचे पामिस्ट्रीच्या ऍडव्हान्स कोर्सचे जे काही विद्यार्थी आहेत, मिस्टर गणेश राणे यांच्याशी आपण खूप साऱ्या चर्चा करणार आहोत. कारण यांची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. कुठं कुठं ते काय कोणाकडे मार्गदर्शन घेतलं, काय विश्लेषण करून घेतलं, कसं त्यांच्यामध्ये जे काही हे जे आहे, हे शास्त्र शिकण्याची जी काही आहे गोडी निर्माण झाली, काय त्यांचा प्रवास आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. अगोदर मी सरांना सांगेन तुमचा छोटासा परिचय द्या, मग आपण चर्चेला सुरुवात करू. बोला सर. नमस्कार. मी गणेश राणे. मी देवगड येथे राहतो, सिंधुदुर्गामध्ये. हा बोला कसे तुम्हाला आपली परिचय कसा झाला, कुठून काय हा सुरुवात झाली. हा ही ज्योतिष शास्त्रामध्ये असा विषय असा आला की पूर्वी मी कुंडलीमध्ये, अंकशास्त्रामध्ये हे भरपूर प्रवास केला मी. त्याच्यानंतर कारण मला तर कुठे समाधान मिळत नव्हतं. असं करता करता मी हस्तरेषा तज्ञांकडे पण खूप गेलो मी, म्हणजे मुंबईपासून पुण्यापर्यंत. पण ते मला तेवढं सॅटिस्फॅक्शन कुठे काय वाटलं नाही मला. मग त्याच्यानंतर मग मला तांबे सरांची ओळख झाली. मला काय कोणतरी संपर्क, त्यांचा ब्रॉडकास्ट बघितला मी, त्यातून मला वाटलं की यांच्याकडे आपण बघू म्हणून. म्हणून त्यांना मी ऑफलाईन, त्यांच्याकडनं मी ऑफलाईन माझा स्वतःचा अनालिसिस करून घेतलं. तर ते मला बऱ्यापैकी वाटलं. म्हटलं तरी पण म्हटलं खात्री करू, म्हटलं कोणताही विषय कसा की प्रत्यक्ष जाणं, म्हणून मी त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मी नाशिकला गेलो मी तिकडे. आणि मी तिकडे मग मी ऑफलाईन अनालिसिस करून बघितलं. तर काही गोष्टी त्यांनी मला तंतोतंत सांगितल्या. पण फरक असा होता ना की आधी मी ज्या काही गोष्टी बघितलेल्या होत्या, म्हणजे हस्तक्षेप माझ्या हातावरती हे शेत, काही लोकांनी मला सांगितले की तुम्ही काही करूच शकत नाही, वयाचे तुमची आता 62 झाली आहे, तुम्ही आता घरी बसा, तुमचं आता हे वय नाहीये. तर पण मला माझा स्वभाव कसा, स्वस्थ बसू दे ना, काहीतरी आपल्याला करायचं आहे. एकतर आपल्याला डोक्यावर थोडंफार कर्ज आहे, पण पुढे काय करायचं हा विषय होता. पण तांबे सरांचं मला जे मार्गदर्शन लाभलं, त्यांनी मला एवढा जो कॉन्फिडन्स दिला की तुम्ही तर आता नव्याने सुरुवात करा. आणि हा जो मला जो म्हणतात ना की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट मिळाला. पण एक थोडीशी धास्ती होती की बाबा हे म्हणताय तांबे सर बरोबर आहे की तुम्ही बिंदास आता ह्या वेळेस पुढे करा, मागचं सगळं सोडून द्या, तुम्हाला पुढे हे आहे. पण तरी मी काही गोष्टी त्यांच्याने व्हेरीफाय करायला ठरवलं. तर त्यांनी माझा एक नुकतंच झालेलं एक वर्षापूर्वीचं मला आजारपण त्यांनी बरोबर डायग्नोज सांगितलं की तुमचा हा आजारपण असा असा येऊन गेला. तिकडे मग मी थोडं शॉकिंग झालो, कारण हे आता पण मला कोणीच सांगितलेलं नव्हतं ह्या वयाच्या एवढं, कारण हा कॅन्सर सारखा मोठा आजार आहे. हा सरांनी मला तंतोतंत म्हणजे महिन्यासकट मला सांगितला. पण त्याच्यानंतर मग मी सरांच्या मार्गदर्शनाखाली मग मी सुरुवात केली. आणि मग सरांचा काही कालांतरी कसा कोर्सच सुरू झाला. मग म्हटलं आता एवढं सगळं झालेलं आपण आहे, तर सरांचा पण कोर्सच आपण करू आपण. आणि मग तो सरांचा कोर्स केला. पहिल्यांदा माझ्या मनाकडे थोडी धास्ती होती की कारण एवढी एवढी पुस्तकं वाचलेली आहेत मी, अंकशास्त्राची आकडेमोड बघितली. आणि बघितलं म्हटलं हे आपल्याला जमणार नाही असं मला वाटत होतं. पण तांबे सर मला बोलले की काही नाही, एकदम लहान मुलासारखं बाळबोध पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल. तरी मी म्हटलं बघूया म्हटलं तरी. तर म्हटलं त्यांची फी भरली. फी कशी फार मोठी नव्हती, पण भरली मी ती. आणि मी शिकायला गेलो. जसं जसं मी शिकत गेलो, तर बघत गेलो ते एकदम एवढं सोपं वाटत होतं की ते लहान पोरालाही समजेल 5वी 6वीतल्या. एवढ्या सोप्या पद्धतीने सरांनी दाखवलं ना की म्हणजे काहीच, म्हणजे माझी जी भीती होती मनामध्ये ना की एवढी पुस्तकं बघून की बाबा कसं शिकणार, हे ग्रह हे कसं बघणार, तसं बघणार. पण आता हे एवढं तर सोपं आहे ना हे, की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. हे मी फार पूर्वी करायला पाहिजे असं वाटत होतं. पण असो, आता ती सरांची माझी भेट होणं हा योग होता. तो त्याच्यामुळे कसं हे झालं. मग असं करता करता काय झालं की सरांची मार्गदर्शन होतच मला, आणि मी माझा स्वतःच अनालिसिस करायला सुरुवात केली स्वतः मी. कारण मी लोकांचं बघण्यापेक्षा मी म्हटलं माझं काय आहे ना, हे माझ्यापासून मी लपवू शकत नाही. मग मी सरांनी जे जे काय शिकवलं ना ते माझ्या हातावरती मी सगळं प्रत्यक्ष बघत गेलो असं. मग असं करता करता मग मी माझ्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली. मी जी वयाच्या 62व्या वर्षी मला सरांनी सांगितलं की सर्व्हिस सर्व्हिस ह्याच्यामध्ये तुम्ही जा म्हणून. आणि मग मी तो धंदा, खिशात काही नसते प्रॅक्टिकली, म्हणजे आज सांगायला मला मोठं हे वाटतंय की 5-50 सुरू केला. तो आज माझा एक सांगतो 4 महिन्यामध्ये 50 लाखापर्यंत माझा धंदा झालेला आहे.
ही माझ्याकडे हात पुरावा पण आहे, मी दाखवू शकतो, शो करू शकतो की सर्व्हिस ह्याच्यामध्ये मी 50 लाखापर्यंत मी टार्गेट केलं. असं करता करता माझं म्हणजे साधारण नाही म्हटलं तरी माझं 1.5 ते 2 लाखाचं माझं उत्पन्न सुरू झालं. त्याच्याबरोबर मला कसं की आता हे चालू असते वेळी मग काही लोकांच्या मी हातही बघायला लागलो. तर त्यातल्या दोघा तिघांना तर मी माझं प्रिडिक्शन एवढं सांगितलं, त्यातली एक मुलगी आता जर्मनीला जाते. तिथं आता व्हिसा विजा होईल ती, म्हणजे एवढं तिचं माझं प्रिडिक्शन होतं ना, की थोडाफार सरांचा मी सल्ला घेतला, पण मी जे शिकवल्याप्रमाणे बघितलं ती जर्मनीला गेली. त्याच्यानंतर दुसरी एक मुलगी आहे, तिचं आता लग्न होतंय, 19 एप्रिलला लग्न आहे. तिचं दुसरं सेकंड मॅरेज आहे. ते मी थोडंसं प्रिडिक्शन केलं होतं मी. थोडंसं मला नाही म्हटलं तरी 1-2 असं 5-6 महिन्याचा फरक दिसत होता. पण ते थोडं ठीक आहे, हरकत नाही. पण आता तिथे 19 तारखेला ते लग्न आहे, सेकंड मॅरेज. तिचंही सेकंड मॅरेज आहे आणि दुसऱ्या होणाऱ्या मुलाचं पण सेकंड मॅरेज आहे. कारण तिचा कसं डिवोर्स झालेला होता. आता हा झाला लोकांच्या बाबतीत. त्याच्यानंतर माझ्या बाबतीतला एक अनुभव सांगतो. मग मी हे शिकता शिकता एक ह्यात दुसरा व्यवसाय करायचा म्हणून मी एका पार्टीला भेटायला गेलो. होती बडी पार्टी, म्हणजे नाही म्हटली तर ती कोट्याधीश होती. मी तिच्याकडे गेलो. मी त्यांच्याकडे करता करता म्हटलं चला, तर त्यांनी काय मला बोलले की आपण जॉईंट मध्ये काहीतरी करूया. मग म्हटलं मला एक वाटली ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून जाऊया. आणि मी बघता बघता त्यांचा मी हात बघितला. तर त्यांच्या हातावरती ना की सगळं बॅड पॅच दिसत होता मला. आणि पण मी म्हटलं, मला शंका आली, म्हटलं हातावरती, कारण पूर्णपणे हात तर बघता नाही आला मला त्यांचा, कारण ती मोठी असती. तरी मी ओझरता बघितला मी हात मी. नंतर मी थोडं सरांशी सल्लामत केलं. सर बोलले की त्यांचा मला हाताचे फोटो पाठवा आणि मग आपण बघू. पण ती व्यक्ती होती, ती फोटो पाठवायला तयार नाही. फोटो म्हणजे हात फक्त मला बोला तुम्ही इथे काय ते बघा. मग ठीक आहे, मी आपली सरांच्या शिकवल्या ह्याच्याप्रमाणे फोटो काढून वगैरे थोडं डायग्नोस केलं. तर त्यांचा मला खूप मोठा जवळजवळ म्हणजे मोठा बॅड पॅच दिसला. मग मी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते असं कळलं की त्यांचे जवळजवळ नाही म्हटलं ती 70 फ्लॅट त्यांचे विकायचे बाकी आहेत. 70 फ्लॅट म्हणजे इमॅजिन करा. तो करोना काळापासून त्यांच्याकडे बॅड पॅच आहे. बरोबर. आणि त्या व्यक्तीबरोबर मी व्यवसाय करायला जाणार, तो म्हणजे आज माझा तो मोठा माझा वेळ आणि माझा पैसा वाचला. कारण मी काही करून त्यांच्याबरोबर पैसा लावणार होतो भागीदारीत, पण त्यांचा बॅड पॅच हा मला अंगलटी आला असता. हा माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला मी सांगतो की त्याच्यामुळे कसं हे हस्तरेषा त्यांना मी शिकल्यामुळे ना कसं मला ते पाहता आलं मला ते. नाहीतर मी कसं त्या भावनेच्या भरात गेलो असतो तर धंदा होतोय झालंय. मग अशा त्या काही गोष्टी असतात ना की शिकल्यामुळे आपल्याला खूप खूप म्हणजे आपल्याला फायदा याचा होतो. आणि बरोबर. दुसरी गोष्ट असं आहे की आता ह्याच्यामध्ये काय होतं, हस्तरेषा, कुंडलीशास्त्र, अंकशास्त्र, शास्त्र कोणती वाईट नाहीये. सगळी आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. पण हस्तशास्त्र, हातावरची ज्या रेषा आहेत ना, ह्या कोणाला लिहिता येत नाही. हा म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. कारण कुंडली काढतोय गेलो की तुमचा टायमिंग चुकला, काय चुकलं, डॉक्टरवरती अवलंबून आहे. म्हणजे ते चुकीचं होईल बरं होईल सांगता येत नाही. अंकशास्त्र, तेही तुम्ही म्हणता तुमची आकडेमोड आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी प्रिडिक्शन, कारण मी स्वतः बघितलेले आहे, कारण काही प्रिडिक्शन माझी चुकलेली आहेत, काही लोकांनी काढलेली आहेत. पण हातावरती पण दुसरं एक तुम्हाला एक सांगतो की वैशिष्ट्य काय आहे की हात जरी तुम्ही हातावर जरी हस्तरेखा जरी शिकला, कोणीतरी शिकवलं, तरी तुम्हाला वाचता येणं खूप जरुरी आहे. आणि ते मी तुम्हाला खात्रीने सांगेन की तांबे सरांकडे जे शिकवल्यापर्यंत तुम्ही वाचायला लागला ना, तर तुम्हाला काही कठीण नाहीये. फक्त तुमच्याकडे लाईट चांगली पाहिजे, तुमच्याकडे फक्त आयफोन पाहिजे. ह्या गोष्टी असेल तर काही म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो, मी कोणाचंही प्रिडिक्शन मी करू शकतो. ह्याला बरोबर. अभ्यास पाहिजे, अभ्यास पाहिजे, बाकी काही नाहीये. सराव गरजेचा आहे, प्रॅक्टिस हा, गरजेची सराव गरजेचा आहे, आहे. नाही तर इतका हा, सोपा कन्सेप्ट आहे. हाताचा हा, रंग, आकार, बोटांमधले चढ उतार, पर्वतांची सेटिंग, मुख्य हा, रेषा, हा, संपलं. हा. आणि आणि काय सर, कालगणना, एज आणि ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन. आणि ह्याच्यामध्ये सर काय माहिती, ह्याच्यामध्ये वाचणं खूप जरुरी आहे. तर सरांनी मला शिकवलं, मी सर्टिफिकेट भिंतीत टाकलं, ह्याचा काही एक उपयोग नाही. तर जीवनात आपलंही भलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं झालं पाहिजे. आणि हा विषय जो असा आहे ना की देवावरती जेवढा माणूस विश्वास ठेवतो ना, तेवढा ज्योतिषावरती विश्वास ठेवतो का? कारण मी स्वतः ठेवलेला आहे. ज्योतिषाच्या भरोश्यावर मी आतापर्यंत जे धंदे केले आहेत मी, हे प्रॅक्टिकल सांगतो की ठिकाणी मी खड्ड्यातही गेलेलो आहे. बरोबर. म्हणजे 10-10 काय 50-50 रुपये मी दिलेले आहेत, असं पण नाहीये. आजपर्यंत नाही म्हटलं तरी मी कमीत कमी 60-70 तरी मी ज्योतिषांना भेटलेलो आहे मी माझ्या आयुष्यामध्ये. अरे बापरे. एकमेव पहिले तांबे गुरुजी की त्यांनी मला योग्य आणि 100% मी म्हणेन 100% मला धन्यवाद. मार्गदर्शन दिलं. आणि खूप आता खूप मी माझी धन्यवाद. घोडदौड ही आता
पुढे असेच चालू ठेवणार मी. त्याच्याबद्दल तांबे सरांना माझ्यापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही खूप हा, धन्यवाद, कारण तुम्ही हा, मेहनत केलेली आहे. ओके. कोर्स फक्त शिकून सोडून देणारे पण बरेच विद्यार्थी असतात, पण जे त्याच्यावर अंमलबजावणी करतात, लोकांचे हात बघतात, फोटोग्राफी करतात, निरीक्षण करतात, त्या गोष्टी आठवणीत ठेवतात. जसं तुम्ही त्या बरोबर आहे. इन्व्हेस्टरच्या आहे बिग पार्टी, पण तुम्हाला लक्षात हा, आलं की अरे याची धनरेषच मागच्या 5-6 वर्षापासून दूषित आहे. हा, अजूनही येणाऱ्या 4-5 वर्षाच्या कालावधीपर्यंत त्याची धनरेषच हा, खराब आहे. हे हा, तुम्हाला वाचता आलं म्हणून हा. तुम्हाला ते 100% क्रेडिट तुम्हाला आहे त्या इन्सिडेंटचं. येस, येस, तुम्ही ते येस. वाचलं, ते पकडलं. इथं येस, कॉमन येस. असता दुसरा एखादा व्यापारी किंवा दुसरा एखादा इन्व्हेस्टर असता, तर तो भावनेच्या हा. भरात गेला असता की हा अरे एवढा मोठा येस, व्यक्ती, एवढं मोठं येस, साम्राज्य येस. याचं, चला आपण याच्यासोबत व्यापार करू. पण आतल्या ज्या गोष्टी असतात, हा. इंटरनल जे काही सिक्रेट्स असतात, ते तुम्हाला कळले त्या व्यक्तीच्या हातावर. बरोबर, धनरेषा बरोबर. कशी आहे, याला कधी कुठं काय कट लागलेले आहे, जीवनरेषेवरती काय आहे, ते तुम्ही एकदम अलगद आणि सहज पकडलं म्हणून तुम्ही त्या हा, इन्सिडेंट मध्ये वाचले. याचं हा. क्रेडिट 100% तुम्हाला आहे. अच्छा. शास्त्राचा फायदा सर, 100% व्यक्तीला होतो, शास्त्राचा 100%. आणि मी कुठल्याही व्यापार क्षेत्रातला. आणि मी व्यापारी असल्यामुळे काय झालंय, की माझा धनरेषा आणि विदेशी विदेशी यात्रा ह्याच्यावरती खूप चांगला माझा अभ्यास झालेला आहे. हो. कारण मी जिकडे तिकडे पहिलं ते पक्ष प्रिडिक्शन करतो, कारण माझा व्यवसाय असल्यामुळे कसं तिकडे फोकस माझा जास्ती आहे. आणि आणि किती परत सोपं आहे दुसरं सर, कसं, आणि आणि माझे किती कसे सोपं आहे, जे एकदम बोललो एकदम, आता ते किती मी सोपं आहे. माझे पाच पाच सहा मित्र आहेत जे अनमॅरिड आहेत, त्यांच्या मी रेषा बघितल्या. हो. त्या ठिकाणी त्या ज्या सांगितल्याप्रमाणे त्या रेषा वरच्या साईडला होत्या. म्हणजे जिकडे जिकडे बघतो ना ते सगळं तंतोतंत जुळतंय, की याच्यात थोडाफार असं इकडे इकडे फरक नाही. पण हे फक्त तुम्हाला वाचता आलं पाहिजे, तुमचं निरीक्षण पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. खूप सोप्या ट्रिक आहे आणि खूप सोपं ऑब्झर्वेशन आहे, पण हा. थोडीशी मेहनत आणि थोडंसं निरीक्षणची येस. क्षमता असेल, हा. कोणीही शास्त्र शिकू शकतो, बरोबर. येस, येस, आणि येस. स्पेशली ह्या शास्त्रातले जे अभ्यासक आहे, जसं आपण ऍस्ट्रॉलॉजर बघतो, हा, न्युमरोलॉजिस्ट आहे, वास्तुवाले हा, आहे, टॅरो कार्ड हा, रीडर आहे, हा. त्यांच्यासाठी तर ऑलवेज वेलकम आहे. कारण डेटा रेडी येस. असतो, त्यांचं बरोबर, बरोबर. झालेलं असतं, लोकांचा फ्लो त्यांच्याकडे असतो. ह्या शास्त्राद्वारे किती सोपं आणि किती लवकर प्रिडिक्शन देता येतं सर, पटापट. तात्काळ, तात्काळ, तात्काळ त्याला काही थांबायची फोकस गरज लावायची नाहीये. गरज नाहीये ना जास्त. बरोबर, बरोबर. आणि किती ह्याच्यामध्ये सोपं. कसं बदल काय नसतो, जे आहे ते आहे, फक्त वाचणं जरुरी आहे. येस, आपण काही बदल करू शकत नाही. जर बदल त्या नाही आता करू त्या शकत. व्यक्ती एवढा मोठा आहे बघा, 6 वर्षापासून घरात बसलेला आहे, कुठेही काही हो, ऍक्टिव्हिटी करतायत, त्याला अडचणच येत आहे, धनरेषा हो, दूषित आहे, क्लिअर कट दिसतंय. हो. पण ही चांगली असती, अजून जर तिच्यामध्ये ऊर्जा असती, तर 100% तुम्हाला समजलं असतं अरे ह्या व्यक्तीसोबत आपण करायला पाहिजे, कारण याचा लक चांगला आहे, याचा चांगलं आहे. बरोबर आहे, फ्लो चांगला बरोबर आहे. आहे. तर हे जे खाच बरं. कळगे आहे, हा. एकदम इझी या शास्त्रातून आपल्याला समजतात. इव्हन स्वभाव सुद्धा, बरोबर, व्यक्तीचे बरोबर. स्वभाव सुद्धा, कोण तापट आहे, कोण शांत आहे, कोण कुठल्या प्रकारची मानसिकता ठेवणारा आहे, हा, कोण हा, प्रेमळ हा. आहे, किती इझी समजतं सर. हा. आणि काय माझं एक म्हणणं आहे, की हे शास्त्र आपल्याकडनं शिकल्यानंतर ना, पहिलं स्वतःवरती अवलंबून करायचं, आपल्या येस. बायकोवर करायचं, पोरांवरती करायचं. कारण ते कसे आपला व्यवहार माहिती आहे, म्हणजे आपण चुकतो का, हो. आपण परफेक्ट आहे का, मग आपण लोकांकडे जायला पाहिजे. आधीच लोकांकडे जाऊन ते अंदाजे प्रिडिक्शन करण्यात काही अर्थ नाही, असं माझं मत आहे स्पष्ट. हा, अगदी बरोबर. कारण मी सुद्धा क्लास सुरू करताना काय सांगतो बघा, स्वतःचा हात वाचा, फॅमिली मेंबर्स, पत्नी असेल, पती असेल, मुलं, भावंड, आई वडील, त्यांचे इव्हेंट आपल्याला माहिती असतात. माहिती कधी असतात, आजारी बरोबर आहे. पडले, कधी जॉब मिळाला, कधी विवाह झाला, कधी प्रॉपर्टी झाली, सगळं काही टॅली सराव करण्यासाठी जे काही आहे, घरातून स्वतःपासून सुरुवात कराल तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना तो. ज्यावेळेस हा. आपण थर्ड पर्सन, ज्याचं शून्य ज्ञान आहे आपल्याला, तो पहिल्यांदाच भेटतोय, त्याचं सुद्धा बरं. अचूक प्रिडिक्शन देण्यासाठी सुरुवात आपल्याला आपल्यावरून करावी लागते. आणि बरोबर. महत्वाचा इव्हन विषय सर काय, महत्वाचा विषय काय सर, की 35 ते 55 तुम्ही जे वय दिले ना धनुरेषेत ना, हा फॉर्म्युला जो आहे ना, तो म्हणजे कोणतं मेजरमेंट लावायची गरज नाही, आणि त्याच काळात माणसाचा फ्लो असतो 35 ते 55. आणि तो अगदी आता ते बघायची गरज नाही, की आपण तो अंदाजे ना परफेक्ट सांगू शकतो बघितल्यावर. पहिल्याच वेळेला सेशनमध्ये पहिल्याच वेळेला 100% विद्यार्थ्यांनी अॅक्युरेट सगळं सांगितलं होतं की नाही, कुठं कुठं हो. कट लागला, कधी काय झालं. सोशल मीडियावर हा. किती चुकीचं सांगतात एक्स साईनच्या बाबतीमध्ये. येस, 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 येस. काही आणि लोकांना ऑलरेडी अडचणी गेलेल्या होत्या, त्यांनी पटापट कॅल्क्युलेट केलं, हा मला इथं गट लागलेला आहे, मी अडचणीत होतो, अच्छा, अच्छा. फायनान्शियल लॉसेस गेलेले होते. किती सोपं आहे. हा.
आणि सर त्या बिल्डरच्या ना प्रोग्रेस लाईन थोड्या वेळा होत्या ना, त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट झाली होती. हा. धनरेषा त्याची तशी खराब होती. हो. म्हणजे हे शिकवल्यामुळे प्रोग्रेस आहे ना, मला विषयच माहिती नव्हता आयुष्यामध्ये प्रोग्रेस आहे ना असते. आम्ही काय म्हणतो धनरेषा. नाही, पण ती जीवनरेषा पण जोड असेल तेवढीच ना तर महत्वाची आहे. जीवनरेषा सुद्धा तेवढीच हो महत्वाची आहे. हो हो हो, हे सगळं आम्हाला माहिती नव्हतं. हे कसं क्लास शिकल्यामुळे आम्हाला कळलंय. येस, कारण जीवनरेषेवर किती इव्हेंट्स कळतात सर. तुमचा हेल्थचा जो काही येस विषय येस. होता, आपण जीवनरेषेवरतीच कॅल्क्युलेट हो केला होता. प्रॉपर्टीचा विषय जो आहे बरोबर आहे. तो जीवनरेषेवर असतो. प्रोग्रेस लाईन, जे काही मोठे पदं मिळतात किंवा जे मोठे प्रमोशन होतात, बदल्या होतात, हा नवीन वास्तू हा. आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट आहे, कितीतरी गोष्टी, इवन मॅरेज लाईन आणि रिलेशनशिप लाईन सुद्धा बघा, सगळं जीवन रेषेवर आहे. येस. बाकीचे जे आहे ते दुसऱ्याच बरोबर ठिकाणी बरोबर आहे. दाखवतात लोक, आणि त्याचा कुठेही काही दूरदूरपर्यंत बरोबर संबंध नाही. बरोबर तंतोतंत बरोबर एज इथून बरोबर. काढता येतं. जे वय आहे ते एकदम प्रॉपर हा त्याला तिथून काढता येतं. तर किती सोपं आहे. बरोबर. एकदम सोपं, फक्त प्रॅक्टिस पाहिजे आणि निरीक्षण चांगलं पाहिजे. येस. बाकी काही कठीण याच्यामध्ये नाहीये. म्हणजे आता मी खात्रीने सांगेन का एवढा सोपा म्हणजे कोणच देऊ शकत नाही एवढा ऍडव्हान्स कोर्स हा. कारण काय होतंय, जुने पुस्तकं जरी असतील किंवा जे काही आपण होतो त्यामध्ये थोडंसं वास्ट करून लिहिलेलं आहे, आणि तो कन्सेप्ट जो होता त्या कालावधीमध्ये योग्य होता. 100, 50, 200 वर्षापूर्वीचं जे काही लिखाण आहे, आता कसं बरोबर. प्रगत झालेलं आहे, सगळं टेक्नॉलॉजी आलेली आहे. येस. आणि जे काही गुणधर्म आहे किंवा त्या काळातले ऍट्रिब्यूट आहे ते शंभर बरोबर. टक्के जुळतीलच असं नाही. नाही आता जे बरोबर. काही 50 वर्षात जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे, बऱ्याच काही हा. गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला शिकायला मिळतात या शास्त्रामध्ये. कारण त्यावेळीच्या राहणीमानामुळे त्यावेळीचा तो अभ्यास झाला हस्तरेषेवरती. हो. आताच्या राहणीमानावरती आताच अभ्यास झाला पाहिजे. हे माझं मत आहे. कारण का त्यावेळेच्या प्रमाणे ते ते योग्यच होतं जे काय प्रिडिक्शन करत होते. कारण तो कालावधी तेवढा होता. 18 वर्ष लग्न, 20 वर्ष लग्न. आता तो विषय राहिलेला नाहीये. आता कसं 30 नंतरच सुरुवात होते आयुष्याची हो. ऍक्च्युली. आता एव्हरेज एज झालेलं आहे हा 28, 30, म्हणजे 25च्या हा. पुढेच मुलांचे लग्न होत पुढे आहेत. पुढे पुढे. करिअर डेव्हलप आणि होत आहे, प्रॉपर्टी जीवनात येत आहे, सगळं जे काही योग आहे ते. आणि त्यावेळी कसं रिलेशनशिपचा विषय नव्हता. त्यामुळे त्यावेळी ती विद्या अवगत म्हणजे शोधत नव्हते कोण रिलेशनशिप. त्यामुळे आता नवीन विषय रिलेशनशिप म्हणजे हेही शिकणं जरुरी आहे. कारण हो. आता जर लग्नाचं बोलायला गेलो तर तो येडच काढेल तो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता शिकायला पाहिजे आपल्याला. येस. आजकालचा हा लिव्हिंगचा जमाना आहे. हा लव्ह मॅरेजचा, इंटरकास्ट मॅरेजचा, फॉरेन सेटलमेंटचा जमाना आहे. तर हे हा. किती इझिली आपल्याला पटापट तिथून प्रिडिक्ट करता इथे येतं. इथे. पटकन लगेच, बरोबर अरे बर. हा लव्ह मॅरेज आहे, प्लस इंटरकास्ट आहे, फॉरेन हा सेटलमेंट आहे, फॉरेन हा ट्रॅव्हल आहे. हा. किती इझी आपण सांगू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. हो. नाही पण कुठच्याही जर आम्ही आता बऱ्याच ठिकाणी गेलो ना, ते एक 5 मिनिटाच्या वरती कोणतेही हास्यरेषा जिकडे बघायला जातो ना, 5 मिनिटाच्या वरती कोण थांबवत नाही. बरोबर फटाफट आहे. हा झालं, हा चला निघा. अरे पण माझ्या मनाचं समाधानच होत नसेल तर काय, म्हणजे मी प्रत्यक्ष तुमच्याकडे जवळजवळ मी 1 तास तुमचा घेतला मी. हो. 1 तास म्हणजे टू मच झालं ते, म्हणजे एवढं कोणच देत नाही वेळ. आणि ह्याच्यावरती प्लस म्हणजे काय, परत त्याच्यानंतर पण तुम्ही सर्व्हिस देताना ही खूप मोठी आहे. का क्लास संपला की विषय सगळ्यांचा संपतो. बरोबर. हा, पण सगळे ही आज. सुविधा सरांनी दिलेली आहे तुम्हाला ना, ती आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे की असे सर आम्हाला लाभले. अरे ती परमेश्वराची कृपा आहे, हो आमच्या गुरूंची, बऱ्याच थोरा मोठ्यांची जी काही कृपा आहे हो हो त्यामुळे हे हो. सगळं चाललेलं आहे. ठीक आहे, मेहनत बरोबर करणं जेन्युनली आपलं काम आहे. मी नेहमी सांगत असतो. बरोबर. आता आपण जे काही, तुम्ही जे कन्सल्टेशन करता, मीही ज्या प्रकारे जे काही विश्लेषण करतो, भारतात कोणी हा. करत नाहीये सर असं. कोणी नाही करत नाही नाही, नाहीये. कोण नाही. एवढ्या डीप नाही नाही. लेवलवरती जाऊन समोर बसून रंग, आकार, बोट, पर्वत, रेषा, चिन्ह, तीळ असेल बरोबर. हातावर, वलय हा असतील, एवढ्या मायक्रो लेवलवरती कोणीही काही सांगत नाहीये. रेग्युलर फंडे, तुम्ही खूप चांगले आहात, लोक तुमच्यावर जळतात, पैसा हा तुमच्याकडे येतो, टिकत नाही, खर्च आहे, घरात हा हेल्थचे प्रॉब्लेम आहे, हा. असं आहे. हेच रेग्युलर फंडे जे आहे ना, ते हे करताना दिसतात. त्याच्यात काही अर्थ नाहीये. डीप लेवलवरती नाही, जर हे तुम्ही हे अनुभव मी घेताय. अनुभव घेतलेलं सर. हे स्वतः मी प्रत्यक्ष अनुभव घेतले, सांगोसांगी पण नाहीये. बरोबर. की माझ्याकडे आता मी कोणाची नावं घेऊ शकत नाही, पण नाव घेतलं ते मोठे मोठे हस्ती आहेत. हो, हो, हो. म्हणजे नाही असं ते पण तुम्ही. नाही की मोठे मोठे लोक आहेत ते, जे हो. 5-5, 10-10 फी घेतात, पण ते सॅटिस्फॅक्शन देत नाही अजिबात. बरोबर, बरोबर. अशी गोष्ट आहे ती सगळी. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा कोर्स करावा अशी माझी मनातून इच्छा आहे. आणि आपली स्वतःची पण आणि समाजाची पण प्रगती करा. येस. आणि ते पण एकदम मोजक्या पैसा, कमी पैशाचे, भरपूर पण पैसे नाहीयेत.
बरोबर. कारण कोर्स कोर्स पण कमी पैशाचा, म्हणजे आपले ते काहीच त्याला म्हणता येणार नाही की तुमचे 2 महिन्यात पैसे तुमचे वसूल होते, एवढा सोपा कमी किमतीचा कोर्स आहे आणि सोपा आहे. आणि अर्निंग जे लोक आहेत आजकालचे, जे गृहिणी हा, आहेत किंवा हा, विद्यार्थी आहेत किंवा तुमच्यासारखे जे काही आहेत, सिनियर हा, सिटीजन आहे ज्यांनी आपला हा, जॉब, बिझनेस, जीवन, तर त्यांनी सुद्धा समाजाचं मार्गदर्शन करण्यासाठी, स्वतःचं गायडन्स साठी, एक जे काही ब्लेसिंग, आशीर्वाद हा. लोकांची मिळवण्यासाठी सुद्धा हा कोर्स करू शकता. बरोबर. प्रोफेशनल लेवलवरती तर ऑल वेलकमच आहे. जे ही विद्या हा, आपल्याला वाढवायची आहे, जोपासायची आहे, अजून हिचं जे काही आहे हे संगोपन करायचंय. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या विद्येचा 100% लाभ जो आहे जीवनात होतो, होतो, होतो. हा. बरोबर. आणि ह्याच्याबरोबर सर, आपण मला जी रेमेडी दिली ना, त्याचा पण मला आयुष्यामध्ये खूप उपयोग झाला. सूर्याचे आणि ह्याची उपासना, जे छोट्या छोट्या रेमेडी, म्हणजे त्याचा काही खर्च पण नाहीये, पण हा त्याचा मला खूप फायदा इतका झाला मला. इतका सुंदर आणि हा अति गंभीर विषय हा, जो रेमेडीच्या नावावरती रेमेडी. लाखो रुपये लोकांकडून काढले जातात. ऍक्च्युअल मध्ये त्याच्यात काहीही तथ्य नसतं. आपण किती साध्या, सोप्या आणि सरळ छोट्या छोट्या रेमेडी देतो, पण त्याचा इफेक्ट प्रत्येक व्यक्ती जो करणार त्याला रेमेडीचा 100% रिझल्ट आहे. बरोबर, किती बरोबर. सरळ, साध्या, सोप्या. कुठेही काही असं अघोरी नाही किंवा कुठं काही खर्चिक नाही किंवा काही असं ऑकवर्ड नाही. जे काही आपलं सनातनचं जे काही जेनरिक आहे त्याच हा. रेमेडी छोट्या छोट्या आपण सजेस्ट करतो. तर तोही एक खूप मोठा हे जे आहे भ्रम आहे किंवा नाही रे. मार्केटमध्ये हे चालू आहे विचित्र बरोबर. प्रकार. नाही, रेमेडीचं मला खूप आता मला मार्केटमध्ये पण आता झाली रिसेंटली 8 दिवस पण चाललंय, 1 लाख रुपये मला मिळाले मार्केटमध्ये. अरे बाप तुम्ही रे. बोलला होता ना की शेअर मार्केट 1 लाख रुपये आता माझे, हे सगळे मी बोलतो ते माझे पुरावे सगळं मी दाखवू शकतो की मला असं असं झालं म्हणून. हो. आता ते तुम्ही म्हणजे हे. शिकले, तुम्ही अनुभवलं, तुमचं स्वतः जीवन हा, जगताय, म्हणून तो हा. कॉन्फिडन्स तुमच्यात दिसतोय की मी सांगू शकतो, येस, बघा या विद्येतून मला हे सगळं समजतंय, मी करतोय. येस, शेअर येस, मार्केटचं येस. सुद्धा एक टॉपिक आहे. जसं आता हा, रोहिणी मॅमने काउन्सिलिंगचं सांगितलं होतं मुलांच्या, तसं हा, शेअर मार्केटचं पण आता सध्या जे आहे ना, हे हा. सुद्धा आपण किती इझी प्रिडिक्ट करू शकतो की कोण शेअर मार्केटसाठी बनलेलं आहे, येस, कोणाच्या येस, भाग्यामध्ये शेअर मार्केट करणं नाही. किती विथिन 2 सेकंड तुम्ही सांगू शकता की नाही येस. तुम्ही नाहीये शेअर मार्केट वाले. हा पण त्या ही परफेक्ट. रेमेडीमुळे मला फायदा आला, रेमेडीमुळे. बरोबर, बरोबर. आणि आपल्याला कोणाशी पटणार नाही पटणार ह्या गोष्टी पण आपल्याला समजतात त्याच्यामुळे, स्वभाव वगैरे. हा हो. मोठा एक फायदा आपला आहे, म्हणजे आपण त्याच्या मार्गाला जाऊ नये की आपल्या ह्या विद्येचे खूप फायदे आहे. तुम्ही करून घ्याल तसा फायदा आहे याच्यामध्ये, अगदी, स्वतःसाठी आणि समाजासाठी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. चालेल, धन्यवाद सर. चालेल. खूप मजा ध- आली तुमच्याशी बोलून. खूप काही छान जे काही धन्यवाद, अनुभव नमस्कार तुम्ही सर. हा, सांगितले हा, हा, कोर्सच्या बाबतीमध्ये, हा, स्वतःच्या हा, बाबतीमध्ये. हा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद मच. सर. ओके, ओके.